शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी, समरभूमीचे सनदी मालक, शतयुद्धाचे मानकरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. घोरपडीला दोर लावणी पहाड दुर्गट चढलेले, तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले, खंदकातल्या अंगारावर हासत खेळत पडलेले, बाप सेकली काळा आमुचा, कीर्ती गाजली दिगंतरी, कारण रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. ही वाई तालुक्यातली भूमी. आणि मॅचला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिला बॉल हाताळण्यासाठी प्रशांत सज्ज, तर स्ट्राईक वरती प्रथमेश आंबवले. पहिलाच बॉल एक्स्ट्रा रन. पंचांचे हात जमिनीला समांतर कळवतायत. वाईट बॉल एक्स्ट्रा रन धाव फलकाचा श्री गणेश होतोय. शून्यातून विश्व निर्माण होते एक संकल्पना आहे आणि शून्यातून एक धाव फलकावरती लागलेली आहे आणि एक मधून VKC 11 या संघाचा धाव फलकाचा प्रवास चालू झालेला आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन क्रॉस आपण पाहू शकतो. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक संकेत कळंबे पाहायला मिळत आहेत. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. चांगला बॉल हाताळलाय. टप्पा पडल्यानंतर बॉलनं वेग धारण केला आणि सरळ यष्टीरक्षक संघ मालक अर्जुन दादा यांच्या हातामध्ये बॉल विसावतोय. प्रशांत यांनी मागच्या मॅच मध्ये देखील प्रभावित केलं. षटक क्रमांक पहिला हाताळत असताना प्रतिम गोलंदाजी केली आणि याही मॅच मध्ये षटक क्रमांक पहिला हाताळतात. पहिला बॉल एक्स्ट्रा वाईड आला परंतु त्यानंतर कमबॅक चांगलं होतंय. टप्प्याचा बॉल बॅट चेंज. त्यानंतर बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये चाललाय एका धावेसाठी. एक धाव देखील तितकीच महत्वाची आहे. बूंद बूंद से भरता है सागर, ईट ईट से बनती है इमारत, अकेले हम कुछ नहीं, मिल जाए तो इबादत ही इबादत. आणि एकत्र आल्यानंतर विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025चा हा दिमागदार दैदिप्यमान दर्जेदार सोहळा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसामध्ये सर्वच प्रेक्षकांनी आणि संपूर्ण वाईकरांनी या टुर्नामेंटवरती या प्रीमियर लीग वरती प्रेम केलेलं आहे. अगदी प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहित करण्याचं काम प्रेक्षक वर्गाने अगदी खूप पहिल्याच दिवसामध्ये गर्दी आपल्याला पाहायला मिळते. वेगवान बॉल ऑन साइडला खेळाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. संकेत कळंबे एक हा गलती करेंगे जनाब. बॉल हातामध्ये विसावतोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय पहिला झटका, पहिला धक्का. प्रथमेश आंबिवले बॅक टू डगआउट. महत्वाचा खेळाडू बॅक टू डगआउट. ऑन साइडला स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर मिडल बॉल नव्हता. त्यानंतर संकेत यांच्या हातामध्ये तो बॉल विसावला. सेफ हँड इन टू द बास्केट. पहिला झटका. एक महत्वाचा खेळाडू प्रशांत यांनी प्रभावित केलेला आहे. आजच्या दिवसामध्ये प्रशांत यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. सकाळच्या 17 मधली पहिली मॅच त्यामध्ये देखील अप्रतिम षटक हाताळलं. याही मॅच मध्ये आपण पाहतोय 2 धावा खर्च केल्यात, 3 बॉल हाताळलेत आणि एक महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. तेजदीप 11 या संघाचा विचार केला ना तर सहजासहजी मॅच न सोडणारा संघ म्हणून अर्जुन दादांना ओळखलं जाते. कॅप्टन कूल म्हणून अर्जुन दादा आपल्याला भूमिकेत पाहायला मिळतात. तर समोर जोपर्यंत जगन्नाथ आहे तोपर्यंत संपूर्ण संघाच्या अपेक्षा जगन्नाथ कडून वाढलेल्या आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. प्रशांत वर्सेस प्रशांत असं बेस्ट वर्सेस बेस्टचं बॅटल. 1 डाऊनचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल. यावेळेस बॉल वेगवान हाताळलाय. आउटसाइड लेग स्टंपच्या बराचसा बाहेरचा. त्यानंतर यष्टीरक्षकांकडून देखील चूक आणि 1 से भले 2. 1+1 2 धावा ऍड होतील. 4 धावा धाव फलकावरती लागतायत. जिथं लढाई विचारांची असते तिथं सत्यज्ञान आणि अनुभव ब्रह्मास्त्राप्रमाणे वापरता येतं आणि ही लढाई विचारांची आहे. ही लढाई महत्वाची आहे आणि इथं अनुभव तुम्हाला ब्रह्मास्त्राप्रमाणेच वापरावा लागेल. वेगवान बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूला बॉल वळण घेतोय आणि एक सिंगल या ठिकाणी पहिला मिळते. सावध सुरुवात केली जाते टीम VKC 11 या संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक 1 मध्ये, कारण प्रथमेश यांची विकेट आली आहे आणि त्यानंतर आता एक चांगली पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. एका चांगल्या पार्टनरशिपची अपेक्षा आहे. समोर जर आपण विचार केला तेजदीप 11 सातत्यपूर्व वाई प्रीमियर लीग असेल किंवा अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये हा तेजदीप 11चा संघ खेळत असतो. तर समोर VKC 11 याही संघामध्ये तगडी स्टारकास्ट आहे. मॅच इंटरेस्टिंग होणार. ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये आहेत. बॉल चाललाय सीमारेषा ओलांडून. 6 धावांसाठी येतोय षटकार. जी आपण चर्चा केली वाघाची दहाड आणि फोडला पहाड.
मैदानाच्या आतमध्ये जगन्नाथ पहिलाच बॉल फेस करत असताना स्वॅग से किया है सबका स्वागत. VKC11 या संघाचा विचार केला तर टीम ओनर आहेत सन्माननीय विशाल दादा करंजुले आणि आयकॉन प्लेयर आहेत जगन्नाथ मांढरे आणि आयकॉन प्लेयरचा वार बॉल सीमारेषा पार षटकार. षटकाराच्या माध्यमातून आगाज किया है. अभी तो आगाज दिखाया है, अंजाम अभी बाकी है. ये तो बस ट्रेलर है, पूरा पिक्चर अभी बाकी है. आणि मैदानामध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीनं तो आगाज केला षटकाराच्या माध्यमातून बिगुल वाजले. समोर तेजदीप 11 संघाचा विचार केला तर टीम ओनर सन्मान्य अर्जुन दादा गोळे कॅप्टन कूलच्या भूमिकेमध्ये मागच्या मॅच मध्ये संघर्षाची कहाणी पाहिली आपण. 2 षटकारांनी सामना जवळ आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्यानंतर निश्चितपणानं शिव इंटेरियर या टीमनं कमबॅक केलंय. त्यामुळं दोन्ही संघांना ही लढाई महत्वाची आहे. लढण्याचा इतिहास आमचा हरणं आमच्या रक्तात नाही, केवळ आप ही नहीं संघर्ष की कतार में जरा इतिहास पढ़ के देखिए बहुतों ने इसका मजा चखा है. लढण्याचा इतिहास ही लढण्याची पावनभूमी. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रत्येक खेळाडू रणरणत्या उन्हामध्ये आपल्या टीम ओनरसाठी आपल्या संघासाठी प्रयत्नांची पराकाष्ठ करत असताना पाहायला मिळत आहे. चला स्पीडअप षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. 12 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये विद्यानिकेतन प्रीमियर लीग मधला महत्वाचा सामना. आणि या सामन्यामध्ये आपण पाहतोय जगन्नाथ आणि प्रशांत या दोघांची जोडी VKC11 साठी मैदानाच्या आतमध्ये कार्यरत आहेत. प्रशांत यांचं चांगलं षटक मी म्हणेन, एक षटकार जरूर आला परंतु एक महत्वाची विकेट देखील आलेली आहे प्रथमेश आंबिवले यांची. यस, पंचांना देखील ती विनंती राहील, जर 20 मिनिटांमध्ये तुमचे ते षटक पूर्ण नाहीत झाले 4 तर तुम्ही एक प्लेयर काटेकोरपणे आतमध्ये घेऊ शकता. तुम्हाला ते सगळे अधिकार आहेत. 12 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 2 मध्ये आयकॉन प्लेयर बॉलिंग ट्रॅक वरती आयकॉन प्लेयर आहे अर्थात संकेत कळंबे उळुमगावचे खेळाडू. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅट चेंज घेतली जाते. ऑन साइडला खेळला क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट मिड विकेटला मानव त्या रिजन मध्ये बॉल फील करतात. बॅकअप मिळेल. एक या ठिकाणी आपण पाहतो सिंगल कंप्लीट केल्यानंतर जगन्नाथ मांढरे जे सोमेश्वरवाडी गावचे आहेत आणि आता बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई. 2 एक समान ताकदीचे खेळाडू एकमेकांच्या समोर. आयकॉन वर्सेस आयकॉन. हो यावेळेचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. टप्पा पडतोय, उचली घेतोय, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. रिप्लेच्या माध्यमातून हा बॉल पाहतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला बॉलनं वळण घेतलं. अप्रतिम बॉल हाताळलाय आउटसाइड द ऑफ स्टंप आणि जो बॅटच्या रडार मध्ये नव्हता आणि डॉट आलाय प्लेस केलाय. फक्त दिशा दाखवली जाते. क्षेत्ररक्षक आहे. डिक्लेरेशनच्या दिशेनं बॉल चाललाय आणि बॉल 2 धावांसाठी डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 के 7 कहाणी आगे, 1 से भले 2. 15 धावा धावफलकावरती लागतायत. खऱ्या अर्थानं जे आपण चर्चा करतोय ना, 2 एक समान ताकदीचे खेळाडू आहेत. एका बाजूला सोमेश्वरवाडी गाव तर दुसऱ्या बाजूला उळुंब. दोन्ही खेळाडूंमध्ये प्रचंड प्रतिभा आणि आतापर्यंत संकेत यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. हो पुन्हा एकदा तीच लाईन, तीच लहानी, तीच कहाणी, वही अंजाम. रिप्ले पाहतोय आपण. डॉट बॉल पहा, टप्पा पडतोय, बाहेरच्या दिशेनं बॉल. रडार मध्ये कोणतेही बॉल ठेवले जात नाहीयेत. एक चांगली स्ट्रॅटेजी, एक चांगली रणनीती. याही वेळेसचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा ठेवलाय. अप्रतिम गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये संकेत यांच्या नावाचा डंका वाजतोय या षटकामध्ये. 3 धावा खर्च केलेल्या आहेत. 5 बॉल हाताळलेत आणि खऱ्या अर्थानं जगन्नाथ यांच्या पायामध्ये ते बेडा टाकण्याचं काम या 3 बॉलच्या पाठीमागं केलंय. 38 सर्कलच्या बाहेर जर आपण पाहिलं तर डीप मिड विकेट आहे. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑन आहे आणि लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेसचा बॉल पंच अगदी तटस्थ आहेत आणि याही वेळेस डॉट बॉल येतोय. लगातारचे 4 बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत जे डॉट डिलिव्हर केलेत आणि
3च धावा खर्च केलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 15 धावा. संकेत कळंबे यांचं यशस्वी षटक. 15 धावा धावफलकावरती, लॉस ऑफ 1 विकेट. आता इथून पुढे धावफलकाचा ग्राफ उंचावणं गरजेचं आहे. पहिल्या 2 मॅचेस आपण पाहिल्या ना, गोलंदाजांचा बोलबाला राहिलेला आहे, परंतु जशी जशी विकेट तापेल किंवा जसं जसं ऊन वाढेल तसा या खेळपट्टीवरती धावा येत असताना देखील आपण पाहिलेत. षटक क्रमांक 3 सिद्धेश वीरकर, मालतपूर एक्सप्रेस. एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून याही खेळाडूकडे पाहिलं जातं. प्लेस केलाय, फक्त दिशा दाखवली. गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आलेत कव्हरला. बॉल थांबवला जाईल, बॅकअप मिळेल. 1 के 7 कहाणी आगे. पहिल्या बॉलवरती फक्त दिशा दाखवली, प्लेस केला बॉलला आणि सिंगल कंप्लीट केल्यानंतर आता जगन्नाथ यांना स्ट्राईक मिळालाय. आयकॉन प्लेयर आहेत. मागच्या ओव्हरमध्ये संकेत यांनी जरूर बांधून ठेवलं, परंतु या ओव्हरमध्ये निश्चित जगन्नाथ यांचे मनसुबे काय असतील हे पाहायचं आहे. यावेळेस मिडल केला, ऑन साइडला खेळाय. क्षेत्ररक्षक आहेत, मस्तक पे दिया आहे दस्तक. संकेत यांच्या डोक्यावरून बॉल चाललाय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं. अगदी वेगाचा पुरेपूर वापर केला आणि बॉटम हँडचा देखील चांगला पॉवर जनरेट करणारा हा स्ट्रोक. समोरच्या दिशेने बॉल पाहिला, त्यानंतर ऑन साइडला भिरकावून दिला. हे आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है. 6 रन. सिक्सर पाहिला मिळतोय. सिद्धेश वीरकर यांच्यावरती हल्ला चढवलाय. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. मागच्या मॅच मध्ये पुरेपूर थांबवलं होतं संकेत यांनी, परंतु सिद्धेश यांच्यावरती हल्ला चढवलाय जगन्नाथ यांनी. क्षेत्र कोणतंही असू द्यात, आयुष्यात कष्टाला आणि मेहनतीला पर्याय नाही, आणि कष्ट आणि मेहनत जर प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय उरत नाही. 22 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. करंट रन रेट 9.43 आहे. षटक क्रमांक 3. अराउंड विकेट आलेत. आता प्लेस केलाय, फक्त दिशा दाखवली. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. मिड ऑनला बॉल फील्ड केला जाईल आणि 1 धाव मिळेल. विद्यानिकेतन प्रीमियर लीगचं दर्जेदार पर्व संपूर्ण मान्यवर या ठिकाणी आयोजकांची ही मेहनत आणि आयोजकांच्या मेहनतीतून साकार होणारा हा चांगला सोहळा. 23 धावा धावफलकावरती एका बाजूला विशाल करंजुले यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला अर्जुन दादा गोळे यांचा संघ आहे. दोन्ही संघ जबरदस्त आहेत. मिसफील्ड झाली थोडी, त्यानंतर वाईड +1 अशा 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जात आहेत. स्कोर कार्ड लेखनाचं देखील काम अप्रतिम केलं जात आहे. सन्मान्य अंकुश चिकणे यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं स्कोरिंगचं काम केलं जात आहे. त्यासोबत स्पोर्ट ऑन लाईव्ह अर्थात प्रीतम लोखंडे टीम अँड ओव्हरऑल कंपनी यांचं दर्जेदार कव्हरेज एका चांगलं काम आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबतच ऑफिशियल पंचांची टीम आणि विद्यानिकेतन प्रीमियर लीग साठी एक सुसज्ज ग्राउंड. मिडल केला, ऑन साइडला मिड विकेटच्या पलीकडे जाणारा एक देखना प्रहार. बॉल उच्च वेट केला आणि त्यानंतर टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम देखील केला जातोय. सर्वाधिक लांब षटकार खेळला गेलाय. जगन्नाथ मांढरे यांच्या बॅटमधून आलेला एक चांगला स्ट्रोक. अखूट टप्प्याचा बॉल होता, त्या बॉलला पाहिलं, वेट केला, त्यानंतर तो बॉल फेकून दिलाय मिड विकेटच्या बाहेर. आणि ही खासियत असते एखाद्या चांगल्या खेळाडूची. अगदी संकेत यांचे चांगले बॉल होते, त्या बॉलला निश्चितपणानं सन्मान दिला, परंतु जे बॉल खराब सापडले त्या बॉलचा समाचार घेतला जातोय आयकॉन जगन्नाथ यांच्याकडून. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेनं. ऑन दी राईज, डाऊन दी ग्राउंड, करारा प्रहार. जगन्नाथ मांढरे सेट ऑन फायर. लगातारचे 2 बॉल, दोन्ही बॉल षटकार. आणि या ठिकाणी रॉबिन सर यांच्या माध्यमातून बाउंड्रीच्या बाहेर देखील चांगला कॅच कंप्लीट. आणि रॉबिन सर यांच्या कॅच साठी सन्मान्य वरे साहेब यांच्याकडून 101 रुपयांचं कॅश प्राइज असेल.
यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, टप्पा पडतोय. त्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या तिथून मिसफिल्ड होते, एक सिंगल कंप्लीट. या ओव्हरमध्ये निश्चित रिदम सापडला. खऱ्या अर्थानं VKC11 पहिल्या 2 ओव्हरमध्ये सावध होते, परंतु या ओव्हरमध्ये 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. जगन्नाथ मांढरे यांचा विचार केला तर 12 बॉल फेस केलेत, 28 धावा आणि धाव फलकावरती 3 षटकांच्या अखेरीस टोटल धावा लागत आहेत 38-38, लॉस ऑफ 1 विकेट. 12 बॉल 28 ची चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत यांची देखील साथ मिळते आणि VKC वर्सेस तेजदीप दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघ तगडे आहेत, दोन्ही संघांमध्ये प्रचंड प्रतिभा आहे आणि टीम मीटिंग केली जाते. खऱ्या अर्थानं डिस्कशन इज बेटर दॅन ऑलवेज ऍडजस्टमेंट. आधीचा विचार विनिमय नंतरच्या ऍडजस्टमेंट पेक्षा बरा असतो. मैदान के अंदर पाणी म्हणजे पाणी आल्यानंतर कहाणी बदलेल का. 38-38 धावा धावफलकावरती आहेत. विद्यानिकेतन प्रीमियर लीग प्रतिम आयोजन आपल्याला पाहायला मिळते. वाई तालुक्यातली एक महत्वाची स्पर्धा, अर्थात सातारा जिल्ह्यातला महत्वाचा तालुका वाई तालुका, आणि या तालुक्यामध्ये अनेक प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळतात. काही प्रीमियर लीग मुंबईमध्ये भेटीला येत असतात, काही प्रीमियर लीग गावाला, आणि गावचं दर्जेदार आयोजन. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी स्वतः संघ मालक पुढे आलेत. षटक क्रमांक 4 साठी सन्माननीय अर्जुन दादा गोळे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर बॅटिंग मार्क वरती जगन्नाथ मांढरे. हो, यावेळेसचा बॉल अगदी आपण पाहिलं एका क्षणाला फुल टॉस असेल, लेग बिफोर विकेट साठी अपील देखील केली आणि त्यानंतर OUT आउट. फलंदाज होतोय बाद. अगदी बॉल स्टम्प्स वरती आदळतोय. जगन्नाथ मांढरे यांचा खेळ संपतोय. अप्रतिम बॉल हाताळला. राहुल गोळे यांच्या माध्यमातून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस जगन्नाथ बीट झाले आणि बॉल सरळ स्टम्प्स वरती आदळतोय. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज होईल बाद. जड पावलांनी जगन्नाथ आपल्या तंबूच्या आश्रयाला निघाले. दुसरी विकेट येते अर्जुन गोळे यांच्या माध्यमातून. या आधीच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी झाली आणि याही मॅच मध्ये पहिल्याच बॉल वरती महत्वाचा खेळाडू आयकॉन प्लेअरला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. बडी मछली जाल में. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत विकी वानखेडे. विकी वानखेडे मैदानामध्ये दाखल झालेत. राईट आर्म अराउंड विकेट साठी गोलंदाजीसाठी अर्जुन दादा. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आहे जरूर. अगदी बॅटिंग बॉलिंग आणि त्याचप्रमाणे फिल्डिंग अशा सर्वार्थानं एक चांगला खेळ करणं गरजेचं आहे. खोलवर टप्प्याचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आले बॉल पर्यंत, बॉलला फील्ड केलं, एक सिंगल कंप्लीट करून. आता स्ट्राईक वरती प्रशांत, जे प्रशांत बराच काळ नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थांबले होते, आता त्यांच्यावरती जबाबदारी वाढली आहे VKC11 संघासाठी. लढावं लागेल मैदानामध्ये आपल्या टीमसाठी. हारावही जो लढा नाही. बॅट चेज घेतली गेली आहे. त्यानंतर क्षेत्ररक्षक आले, पुन्हा सिंगल. आतापर्यंत चांगले बॉल हाताळले जात आहेत अर्जुन गोळे यांच्या माध्यमातून. गोळेवाडी गावचे खेळाडू. 40 धावांवरती धावफलक आलाय आणि या ग्राउंडचा विचार केला, या खेळपट्टीचा विचार केला ना, कोणतंही आव्हान सेफ नाहीये. पुन्हा एकदा लाजवाब बॉल. त्यानंतर यष्टीरक्षक अगदी क्लोज पाहायला मिळाले. जयराज तिथून मिसफील्ड झाल्यानंतर एक सिंगल मिळते. रन कैसे भी हो आने जरुरी है. तीन धावा खर्च झालेल्या आहेत. एक महत्वाची विकेट मिळाली आहे. 41 धाव संख्येवरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 2 गड्यांचा खेळ संपल्यानंतर. आणि आता स्ट्राईक वरती प्रशांत. यावेळेस ऑन साइडला खेळलाय बॉल, हवेतून फरार, सीमारेषा पार. लॉफ्टेड स्ट्रोक, हाय अँड हँडसम, स्टँड अँड डिलिव्हर. प्रशांतचा वार, जबरदस्त षटकार.
एक चांगला स्ट्रोक पाहिला मिळाला. अगदी बॉल चा वेट केला, शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवली, नजाकत दाखवली, मनगटातली ताकद मैदानामध्ये पाहिला मी ते. आणि बॉल स्टँड अँड डिलिव्हर, हाय अँड हँडसम, ग्लोरियस स्ट्रोक षटकाराला. पुन्हा एकदा ऑन साइडलाच खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु यावेळेस मिस टाइम स्ट्रोक होतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. 1-7 कहाणी आगे. करंट रन रेटचा विचार केला तर 12चा करंट रन रेट आतापर्यंत पाहिला मिळतोय VKC 11 संघाच्या माध्यमातून. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या अखेरीस 48 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता हे शेवटचं महत्वाचं षटक, हाणामारीचं षटक असेल. निश्चित या षटकामध्ये धावा गोळा करण्याचा प्रयत्न केला जाईल. आपण जी चर्चा करतोय, ऐतिहासिक तालुका म्हणून वाई तालुक्याची ओळख आहे. अनेक धार्मिक स्थळ आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये मांढरदेवची काळूबाई असेल, त्याचप्रमाणे वाईचा ढोल्या गणपती असेल, अनेक घाट आपल्याला पाहायला मिळतात, मेनवलीचं मंदिर असेल, अशा सर्वच पर्यटन क्षेत्र भरपूर आहे. त्यासोबतच फिल्म सिटी वाई म्हणून देखील वाईची ओळख आहे. आणि खऱ्या अर्थानं अनेक मोठी लोक, दिग्गज लोक. टॉससाठी या रिपोर्टिंग करा दोन्ही संघ. कॅप्टन, लास्ट कॉल. 48 धावा धावफलकावरती, लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 5 महत्वाचं षटक. बॉलिंग ट्रॅकवरती राम आलेत, तर स्ट्रायकिंग एंडवरती विकी वानखेडे. या ओव्हरमध्ये काय असेल का, आणि टार्गेट सेट करणारं षटक आहे. ओव्हर द विकेटसाठी राम तयार. हा कुटप्याचा बॉल ऑन साइडला खेळाय, क्षेत्ररक्षक बॅकवर्ड रिजन मध्ये आले जयराज. आणि त्यानंतर सेफ अँड इन टू द बास्केट, फलंदाज बाद होईल. राम यांना मी ते सफलता, अगदी पहिल्याच बॉलवरती ती सफलता मिळाली. तिसरा झटका लागतोय टीम VKC 11 या संघाला. जबाबदारी घेणं गरजेचं आहे. एक चांगली पार्टनरशिप अपेक्षित आहे. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर निश्चितपणानं जगन्नाथ मांढरे यांच्या माध्यमातून धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतर जी अपेक्षित साथ आहे ती मिळत नाहीये. प्रशांत एका एंडला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहेत, ज्यांनी एक षटकार ठोकलाय, परंतु आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण येईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्कोरबोर्ड जैसे ते अजूनही 5 बॉल आहेत जे टार्गेट सेट करून देणार आहेत. 48 धावा धावफलकावरती आहेत. समोर तेजदीप 11 या संघानं कमबॅक केलंय. नितीन सनस असरेगावचा पर्याय निवडलाय. आणि आता स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर मध्ये वादळी फटके करतील का पाहायचंय, परंतु राम पहिल्या बॉलवरती प्रभावित केलंय. एक चांगला रनअप, चांगला रिदम पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकांमध्ये फेरबदल, हर छोटा बदलाव बडी कामयाबी का हिस्सा. क्षेत्ररक्षक आले परंतु मिस झाले. त्यानंतर मिड विकेट रिजन मध्ये कव्हरला आपल्याला संकेत पाहायला मिळाले. त्यांनी बॉल चांगल्या पद्धतीनं फील्ड केला. आणि आता स्ट्राईक रोटेट होऊन प्रशांत आलेत, ज्यांनी मागच्या बॉलवरती षटकार ठोकलाय. जरूर रिदम तर चांगला आहे. येणाऱ्या 4 बॉलवरती कशा पद्धतीनं धावफलकाला पुढे नेतील. 49 धावा धावफलकावरती. ऑन साइडला स्ट्रोक खेळला जाईल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतील, गॅप मधून बॉल फरार होईल. 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदून बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार. मिलेंगे रन 4, तो बेडा होगा पार. चौकार. अगदी अलॉंग द कार्पेट स्ट्रोक. संकेत यांच्या आवाक्या बाहेरून बॉल निघून चाललाय सीमारेषा ओलांडून 4 धावांसाठी. या चौकारांची निश्चित गरज आहे, षटकारांची गरज आहे. 53 धावा, अर्धशतक जरूर साजरं झालंय. अजूनही 3 बॉल आहेत. हा बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक सिद्धेश विरकर त्यांच्या डोक्यावरून बॉल 1 बाउन्स फरार होतोय. लगातारचा दुसरा प्रशांत यांच्या बॅट मधून आलेला चौकार. आणि सन्माननीय अजित पेटकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. 2 चौकारांच्या माध्यमातून पेटकर साहेबांचे या ठिकाणी प्रशांत यांनी स्वागत केलंय. 2 बॉल आणि 2 चौकार आलेत. या धावा इम्पॉर्टंट आहेत VKC 11 संघासाठी. टार्गेट सेट करून देणाऱ्या धावा. राम यांच्या वेगाचा पुरेपूर वापर केला जातोय. हा स्ट्रोक 30 यार्ड सर्कल मध्ये एक सिंगल. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती. 58 रन्स आर ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल इम्पॉर्टंट असेल. स्ट्राईक वरती असे आहेत नितीन सनस. अंत भला तो सब कुछ भला. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. या इनिंग मधला शेवटचा बॉल आहे.
हा बॉल हवेमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक आलेत, कॅचचा प्रयत्न केला गेला, एफर्टचं चांगले, एक सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, स्ट्रायकिंग एंड वरती फेकी आणि त्यानंतर मिसफील्ड बॉल जाईल सीमा या ठिकाणी आपण पाहतो डिक्लेरेशन झोन मध्ये. या चेंडूवरती आपण पाहतो 2 धावा आल्या, त्यानंतर एक डिक्लेरेशन झोनची, अशा टोटल 3 धावा ऍड केल्या जात आहेत आणि धावफलकावरती 61 धावा आणि 62 धावांचं आव्हान इथून पुढे. चला इथून पुढे चला मैदानाच्या आतमध्ये दोन्ही कॅप्टन्स दाखल व्हा. टॉस केला जातोय. 62 धावांचं टार्गेट सेट करण्यात आले तेजदीप 11 या संघासाठी. एक महत्वाची मॅच, क्रुशियल मॅच, दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट मॅच आहे. दोन्ही संघांचे कॅप्टन यानंतरच्या मॅचचा टॉस करण्यासाठी आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. लास्ट कॉल असेल. क्रमांक मॅच क्रमांक 4चा आपण टॉस करत आहोत. एका बाजूला टीम आहे ईशान्य पॅकर्स आणि शिव इंटिरियर अशी मॅच आहे. मान्यवरांच्या शुभास आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन्सला आपण या ठिकाणी आमंत्रित करूया. तुम्ही पाहताय विद्यानिकेतन प्रीमियर लीगचे पहिलं पर्व आहे आणि पहिल्या पर्वाचा हा 4था सामना आपल्या समोर येत आहे. एका बाजूला ईशान्य पॅकर्स, दुसऱ्या बाजूला शिव इंटिरियर. शिव इंटिरियरने पहिला सामना जिंकलेला आहे. ईशान्य पॅकर्सने एक सामना गमावलेला आहे, त्यामुळे हा सामना ईशान्य पॅकर्स पहिल्या विजेच्या शोधामध्ये आणि शिव इंटिरियर हा दुसऱ्या विजेच्या शोधामध्ये. आणि टॉस आपण करत आहोत. अप्पा मांढरे यांच्या शुभासे आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्यामध्ये हा टॉस आपण करूया. अप्पा मांढरे यांच्या शुभासे हा नाणेफेकीचा कौल इथे केला जाईल. एका बाजूला ईशान्य पॅकर, दुसऱ्या बाजूला शिव इंटिरियर अशी मॅच आहे आणि आपण टॉस या दोन कॅप्टन मध्ये करूया. नाणेफेकीच्या कौलचा आवाज कोण देणार? टीम शिव इंटिरियर नाणेफेकीच्या कौलचा आवाज आणि आपण कॉइन स्पिन करूया. छापा काटा, हेड टेल. काटा हा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि आलेला आहे तो काटा. शिव इंटिरियरने एक सामना जिंकलाय. प्रतीक, एक सामना तुम्ही जिंकलेला आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने लागतोय, काय घेताय? आम्ही फलंदाजी करू. फलंदाजी करताय. संघाने एक सामना जिंकलाय, कशा भावना आहेत? सध्या आम्हाला आता बॅटिंग चांगली करायची आणि सगळी खुशी देत आम्हाला ही पण मॅच जिंकून पुढे जायचंय. ईशान्य पॅकर्सकडे आपण जाऊया. एक सामना गमावलेला आहे आणि तुमच्या दृष्टीने हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. तुम्ही टॉस जिंकला असं तर काय घेतलं असतं? मला फिल्डिंगच करायची होती ॲक्च्युली आणि फिल्डिंगच आले ते एक चांगलं आहे माझ्यासाठी. म्हणजे मनासारखं टॉस मध्ये घडलेला आहे, सामना बाकी आहे. काही बदल या मॅच मध्ये करताय? बदल नाही आहे, पण 1-2 प्लेयरला म्हणजे शफल करू, कारण सगळ्यांना चान्स देणं हे पण एक आहे टार्गेट, ते करू. सर्वांना संधी दिली पाहिजे. टॉस मध्ये दोन्ही संघनायकांच्या मनासारखं घडले. आपण मी तुमच्याकडे येईन. स्पर्धेबद्दल आपल्या भावना कशा आहेत? विद्यानिकेतन एक सामाजिक शैक्षणिक संस्था आहे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन, आपला अभिप्राय कसा आहे या स्पर्धेबद्दलचा? त्या वाईसारख्या ठिकाणी जे विद्यानिकेतन यांनी एवढे मोठे प्रमाणात सामने भरवलेले आहेत, जे आपल्या वाई तालुक्यातले जे चांगले खेळाडू आहेत, चांगले खेळणारी मुलं आहेत, त्यांना हा चांगला प्लॅटफॉर्म मिळत आहे. त्यांनी प्रत्येकाने आपला परफॉर्मन्स चांगला करावा, आपला चांगला खेळ दाखवावा, उद्धट वर्तणूक कुणीही करू नये आणि आपल्या खेळातून पुढे जावं, खेळातून आपल्याला समोरच्या टीमला आपला वर्चस्व दाखवावं, एवढंच मी सांगेल. आणि अशा प्रकारे यशस्वी प्रत्यय आपला खेळ करून दाखवावा. मनपूर्वक आभार. आणि दोन्ही कॅप्टन्सला आपण शुभेच्छा देऊया. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. टीम शिव इंटिरियर आणि ईशान्य पॅकर्स या टीमला टॉस झालेला आहे. टॉस मध्ये दोन्ही संघ नायकांच्या मनासारखं घडलेलं आहे. शिव इंटिरियर या टीमने टॉस जिंकत सांगितलं की आम्ही बॅटिंग करतोय, परंतु ईशान्य पॅकर्सने जर टॉस जिंकला असता त्यांनी सांगितलं की आम्ही गोलंदाजी केली असती. म्हणजे टॉस मध्ये दोन्ही संघ नायकांच्या मनासारखं घडलंय, परंतु मॅच बाकी आहे. वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया अनिकेत कामटे सरांचा. येस, थँक्यू.
पहिल्याच बॉलवरती प्रहार. स्वॅग से किया है सबका स्वागत. फुल टॉस बॉलचा खरपूस समाचार मैदानाच्या आतमध्ये. संकेत कळंबे अगदी पहिल्याच बॉलवरती खेळतोय षटकार. फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला खेचलाय, मिड विकेट फोडलाय, वाघाची दहाड दाखवलीये आणि पहिल्या बॉलवरती अग्रेशन षटकारानं स्वागत केले जात आहे. 62 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिला बॉल षटकार येतोय. फुल टॉस बॉल आहे. यावेळेस गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मिस फील्ड झाली. दिल करती कर बेटा, त्यानंतर बॅकअप मिळतोय. एक धाव मिळेल आणि स्ट्राईक होईल. रोटेट स्ट्राईक वरती येतील आता जयराज वाडकर. 7 धावा धावफलकावरती. वेडात मराठे वीर दौडले 7 नव्हे 1-7. 7 रन्स लॉस विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. करंट रन रेट चांगला आहे. रिक्वायर्ड रन रेट 11.79 आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळेस जयराज आहेत. ये भी नहीं रुकने वाले आणि जयराज यांनी देखील दाखवलाय आपला अंदाज. या ओव्हर मधला दुसरा षटकार. पहिल्याच ओव्हरवरती मध्ये आयकॉन जगन्नाथ मांढरे यांच्या वरती चढवलाय जबरदस्त हल्ला. धावफलकानं घेतलीये भरारी. तब्बल 13 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा पाठीमागे. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, आज कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. शेवटच्या क्षणापर्यंत लढली जाणारी ही महत्वाची लढाई आणि या लढाईमध्ये निश्चित तेजदीप 11 या संघाच्या दोन्ही खेळाडूंनी फुल टॉस बॉलचे चांगले स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना पाहायला मिळालेत. हा स्ट्रोक वन साइडला खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील्ड केलं जातंय. एक तुम्हारी गेंद है तो एक हमारी गेंद है. एका बॉलवरती षटकार आला, त्यानंतर सिंगल आली, त्यानंतर पुन्हा षटकाराला सिंगल आली. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय चांगल्या बॉलला सन्मान दिला जातोय, परंतु फुल टॉस बॉलचा समाचार घेतला जातोय. हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आले, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला एफर्ट मैदानामध्ये. 2 धावा ऍड केल्या जात आहेत. 2 के 7 कहाणी आगे. 16 धावा धावफलकावरती लागतायत. 16 रन्स ऑन द बोर्ड. ही लाईन चांगली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 16 धावा, 62 धावांचं लक्ष. 2 प्लेयर अर्थात संकेत कळंबे उळुमगावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल फेस करत असताना 1 षटकार खेळून 9 धावांवरती खेळतोय. तर जयराज यांनी 2 बॉल फेस केले, त्यामध्ये 1 षटकार खेळलाय. 7 धावा बनवलेल्या आहेत. आणि आता इथून पुढे आपण जर पाहिलं तर तेजदीप 11 या संघाला विजयाचं कॅल्क्युलेशन आपण पाहतोय. येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी बनवावे लागतील 46 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती वाई सिटीचे खेळाडू आहेत, अर्थात सोमेश्वर वाडीगावचे खेळाडू आहेत, अर्थात आयुष. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली आयुष यांनी. अगदी सोमेश्वरी वाडीचे बुमरा म्हणून यांना ओळखलं जातं. एक रायझिंग अपकमिंग स्टार आणि 2 विकेट घेण्यामध्ये मागच्या मॅच मध्ये सफलता मिळाली. अगदी जसप्रीत बुमरा यांना फॉलो करणारा हा खेळाडू मैदानामध्ये, युवा खेळाडू, यंग टॅलेंट. षटक क्रमांक 2 आयुष वर्सेस जयराज. जयराज समोर अनुभव आहे, तर एका बाजूला यंग टॅलेंट. लाईन चांगली आहे. आउटसाइड द ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल टप्पा पडतोय आणि सरळ यष्टीरक्षकाकडे जातोय. अप्रतिम बॉल हाताळलाय. बॉल थोडासा कट देखील केला जातोय मैदानामध्ये. एक अँगल क्रिएट करून गोलंदाजी केली जाते. अगदी जसप्रीत बुमरा यांना फॉलो करणारा खेळाडू आहे आणि तीच ऍक्शन, तोच रिदम. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आलेत. फील्ड केला जाईल बॉल. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. मॅच इंटरेस्टिंग होते. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आले, परंतु त्यानंतर आयुष आल्यानंतर 2 बॉल अप्रतिम हाताळलेत. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत रंगणार आहे. दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, काच के खिलौनों का हवा में उछाला नहीं जाता, मेहनत करने से होती है हर मुश्किल आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाला नहीं जाता.
नशिबाच्या जोरावरती सोडून काहीच चालणार नाही. मैदानामध्ये संघर्ष करावा लागेल. संघर्ष हेच असेल यशाचं एकमेव सूत्र. अखूट टप्प्याचा बॉल आहे. यस नो वेट. त्यानंतर बॉल फील्ड केला जाईल मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षणाची बाजू आपण पाहतोय. आयुष्याच्या माध्यमातून चौफेर क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर अगदी डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. काऊ कॉर्नर आहे. लॉंग ऑन रिजन आपल्याला पाहायला मिळतो. ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन चांगली आहे. हे विकल्प चांगले आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहतो आतापर्यंत केवळ एकच धाव सोमेश्वरवाडी गावचे खेळाडू या नावाचा डंका वाजलाय. प्रभावित केलंय यंग टॅलेंट युवा खेळाडू या खेळाडूच्या माध्यमातून. आणि विद्यानिकेतन प्रीमियर लीग न अनेक खेळाडू उजेडात येणार आहेत. पुन्हा एकदा बॅटचेज. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. अगदी संकेत कळंबे सारख्या खेळाडूला थांबवण्यामध्ये यश मिळतंय. पायामध्ये बेड्या टाकल्यात. एकच धाव खर्च केली आतापर्यंत 5 बॉल मध्ये. अप्रतिम गोलंदाजी. यंग टॅलेंट लाजवाब बॉलिंग. 2 विकेट मागच्या मॅच मध्ये देखील मिळवल्या आणि या मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय संघाला. खऱ्या अर्थानं VKC 11 या संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 हाताळत असताना आयुष्यांनी लास्ट बॉल षटक क्रमांक 2 चा. पुन्हा एकदा ओ हो काय लाईन हाताळली, काय लेंथ आहे. अनुशासन के साथ की हुई गेंदबाजी. एक चांगला टप्पा, एक चांगला रिदम आणि एक चांगली मोमेंटम प्राप्त करून दिली जाते. केवळ एकच धाव खर्च केली जाते आणि रिक्वायर्ड रन रेट आता 15 वरती येतोय. अप्रतिम गोलंदाजी. आयुष चिकणे या नावाचा डंका वाजतोय. या नावानं प्रभावित केलंय. 17 धावा धावफलकावरती. केवळ एकच धाव खर्च झाली. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या आणि या ओव्हरमध्ये 1 धाव. अशा टोटल 17 धावा धावफलकावरती आहेत. 62चं लक्ष आहे. अजूनही 18 बॉल आहेत. तेजदीप 11 हाही संघ कमी नाहीये. सहजी मॅच न सोडणारा संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. तर दुसऱ्या बाजूला VKC 11 आयुष्यांनी कमबॅक करून दिलं गेलंय. येणारे 18 बॉल आणि 45 ची गरज. 18 बॉल 45 धावांची गरज आहे इथून पुढे. बॉलिंग मार्क वरती, बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आलेत. किरण महांगडे पसरणी गावचे खेळाडू. हा स्ट्रोक फसला. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय. बॉल पर्यंत पोहोचेल का? नो मॅन्स लँड मध्ये बॉल विसावला. बॅकअप मिळेल. एक सिंगल कंप्लीट केली जाते. एकच सिंगल मैदानामध्ये प्राप्त होते. सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं ना, लो स्कोरिंग मॅचेस देखील इंटरेस्टिंग होत आहेत. छोटे टोटल पे बडे बॅटल होते रहते आणि त्या लो स्कोरिंग मॅचेस मध्ये देखील इंटरेस्ट वाढतोय. अगदी या आधीची आपण WPL पाहिली, त्यामध्ये धावांचा पाऊस पाडला गेला खऱ्या अर्थानं द्रविड हायस्कूल वरती. ही प्रीमियर लीग आपण पाहिली, परंतु या विकेट वरती जर विचार केला ना, गोलंदाजांना देखील तितकंच ऍडव्हान्टेज आहे. फलंदाजांना थोडस झगडावं लागतंय. वेगवान बॉल, अगदी वेगात हाताळला बॉल. संकेत यांच्या माध्यमातून मिस टाइम स्ट्रोक. बॅकवर्ड रिजन मध्ये बॉल चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये आणि एका धावेनं धावफलकाला आकार येतोय. नाही चलेगा अब इक्का दुक्का, अब चाहिए चौका और छक्का. मोठ्या फटक्यांची आता निश्चितपणानं तेजदीप 11 या संघाला गरज आहे, कारण रिक्वायर्ड रन रेट 16.3 इतक्यावरती गेलाय. आयुष यांनी निश्चित कमबॅक करणारी गोलंदाजी केली आहे. त्यानंतर तोच रिदम किरण यांनी देखील ठेवलाय, परंतु जोपर्यंत संकेत आहेत तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत. आणि संकेत यांचा वार, जबरदस्त टोला, आसमानी फटका. अकूट टप्प्याच्या बॉलला पाठवलंय लॉंग ऑन च्या बाहेर. क्लासिकल हिट, ह्यूज सिक्सर. शफल झाले, आपल्या रडार मध्ये आला. त्यानंतर ऑन साइडला आसमानी फटका खेळलाय. अगदी समालोचन कक्षाच्या वरून बॉलला पाठवले 6 धावांसाठी. षटकारानं पुन्हा एकदा युद्धाचं बिगुल वाजलंय.
समोरच्या दिशेने पुन्हा एकदा खेळलाय, क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. लगातारचा दुसरा बॉल, संकेत कळंबे खेळतोय षटकार आणि मॅच करतोय ऑन. या दोन षटकारांनी पुन्हा मॅच ऑन होते. तब्बल या दोन षटकारांनी धावफलकावरती लागतायत 31 धावा. 31 रन्स अराउंड द बोर्ड. क्षेत्र कोणतंही असू द्यात, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही. 11 बॉल मध्ये संकेत कळंबे यांनी 22 धावा बनवलेल्या आहेत. आयकॉन प्लेअर आणि आयकॉनची आयकॉनिक खेळी मैदानामध्ये पाहिला मी ते. समोर किरण कमबॅक करतील का? हा बॉल वा भाई वा, इनसाइड आउट पॅरलल स्ट्रोक. ब्युटी ऑफ टेनिस क्रिकेट. टेनिस क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा इनसाइड आउटचा फटका. एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा पॉवर. संकेत कळंबे ग्लोरियस स्ट्रोक, सिक्सर, ब्रँडेड फटका. अच्छा दिवसामधला एक स्टायलिश फटका पाहिला मिळाला. पॅरलल स्ट्रोक, 3 षटकार आलेत आणि आता धावफलकाला आलाय चांगला आकार. 37 रन्स बोर्ड वरती लागतायत. षटक क्रमांक 3 मध्ये संकेत यांनी पुन्हा कमबॅक केलंय. जे लढाईचं बिगुल वाजवलं ते बिगुल आता आपण पाहतोय 3 षटकारांनी. शेवटचा बॉल, काय असेल कहाणी या बॉलच्या पाठीमागे. ओहो, इसको भी लपेट लिया, इसको लगा डाला तो लाइफ जिंगा जिंगा लाला. सिक्सर. 4 बॉल आणि 4 सिक्सर. संकेत कळंबेनं संपूर्ण सामना फिरवलाय. या 4 षटकारांनी धावफलकावरती लागतायत तब्बल 43 धावा, 43 रन्स. आणि आता विजयाचं समीकरण, येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी बनवावे लागतील 19 धावा. येणारे 12 बॉल 19 ची गरज आहे. करंट रन रेट 14चा आणि रिक्वायर्ड रन रेट 9.5चा. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू झाली आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं, पहिल्या षटकामध्ये जगन्नाथ पॉवर प्लेची षटक हाताळत होते. एक इक्वल कंडिशन होती, 16 धावा खर्च केल्या. त्यानंतर षटक क्रमांक 2 आयुष्यांनी प्रभावित केलं. अगदी आयुष्यांच्या माध्यमातून निश्चितपणानं या ठिकाणी आपण पाहतो 1च धाव खर्च केली आणि कमबॅक करणारं षटक हाताळलं. आणि षटक क्रमांक 3 मध्ये 4 षटकार खेळत संकेत कळंबे ब्रँड दाखवला आणि एक धावफलकाचा आकार देखील वाढवला. 12 बॉल येणारे 19 ची गरज. इम्पॉर्टंट ओव्हर, संपूर्ण सामन्यातली इम्पॉर्टंट ओव्हर आहे. संपूर्ण सामन्याची दिशा आणि संपूर्ण सामन्याचा कल दाखवणारी ओव्हर. ओव्हर नंबर 4. नितीन सनस, आसरे गावचा पर्याय. जयराज वाडकर यांचा स्ट्रोक फसलाय. बॉल हवेमध्ये. जगन्नाथ मांढरे आलेत, बॉल पर्यंत पोहोचले आणि नितीन सनस यांना मिळते पहिल्याच बॉल वरती सफलता. 11 बॉल 19 ची गरज. अजूनही मॅच ऑन आहे. दोन्ही संघांकडे मॅच आहे. ज्या पद्धतीनं मॅच चालली आहे, अगदी कोणीही कोणाला कमी नाहीये. दोन्ही संघांमध्ये तेवढी ताकद आहे. 2 एक समान ताकदीचे संघ एकमेकांच्या समोर. तेजदीप 11 पहिल्या विजयाच्या शोधात आहे, तर दुसऱ्या बाजूला VKC 11 हा संघ एक सामना जिंकलाय, दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये आहेत. आणि तेजदीप 11 या संघाचा विचार केला तर जयराज बाद जरूर झालेत, परंतु पहिला धक्का, अगदी चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. तब्बल 43 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली मैदानामध्ये संकेत आणि जयदीप यांच्या माध्यमातून. का आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर विचार केला तर सर्वाधिक मोठी पार्टनरशिप होती वेस्ट इंडिज संघाचे खेळाडू शाई होप आणि जॉन कॅम्बेल आयर्लंड संघाच्या विरोधामध्ये या खेळाडूंनी पार्टनरशिप बनवली आणि ती तब्बल 314 धावांची होती. 11 बॉल 19 ची गरज आहे. बॅटिंग मार्क वरती नवीन बॅटर आलेत, मालतपूर गावचे परफेक्ट ऑलराऊंडर. बॉलिंग युनिट मध्ये देखील आपण पाहिलं या खेळाडूला, परंतु आता बॅटिंग युनिट मध्ये आहेत सिद्धेश विरकर. हो, यावेळेसचा बॉलचा चेस केला, फेस केला, बॉलला ऑन साइडला खेळायचा, मन बनवून खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या विकेटची, या ग्राउंडची जर खासियत पाहिली ना, आउटसाइड द ऑफ स्टंप हे विकल्प आहेत गोलंदाजांकडे. वाईड यॉर्कर ज्या पद्धतीने आयुष्यांनी गोलंदाजी केली, फलंदाजांच्या रडारमध्ये कुठलेही बॉल ठेवले नाहीत. स्लॉट मधला बॉल पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट होतं हे आपण पाहिले, परंतु इथं आपण पाहतो 10 बॉल 19. मिस टाइम स्ट्रोक, एक धाव कंप्लीट केली जाईल आणि स्ट्राईक वरती आता संकेत येतील जे चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, चांगल्या रिदम मध्ये आहेत. 4 षटकार त्यांच्या माध्यमातून खेळलेत आणि 9 बॉल 18चं समीकरण आहे. येणारे 9 चेंडू 18 धावांची गरज.
जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष हा महान कोई नहीं होता, जब तक ना पडे हातोडी के घाव, पत्थर भी हा भगवान नहीं होता. संघर्षाची मॅच. हा संघर्षाचा शंखनाद करणारा संकेत कळंबे, हाय अँड हँडसम, स्लॉट मधला बॉल पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. एक चांगलं एक्झिक्युशन संकेत कळंबेच्या माध्यमातून 5वा षटकार. 8 बॉल 12ची गरज. लगातार 5 षटकार खेळणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संकेत या आधीच्या ओव्हरमध्ये लगातारचे 4 षटकार खेळले, त्यानंतर जसा स्ट्राईक मिळाला तसा षटकार खेळला जातोय आणि संकेत कळंबे या नावाचं वादळ मैदानामध्ये येतंय. एक जबाबदारी घेतली या मॅच मध्ये आयकॉन प्लेअरनं. आयकॉनिक बॅटिंग तेजदीप 11 संघासाठी केली जाते. समीकरण येते 8 बॉल 12. अजूनही मॅच ऑन आहे. VKC 11 संघाचा विचार केला तर चांगले बॉल हाताळावे लागतील. नितीन सनस कमबॅक करतील का? हो, यावेळेचा बॉल मिड विकेट रिजन मध्ये आणि हा बॉल चाललाय. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार. 4-4-4 चौकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 5 षटकार 1 चौकार. जबरदस्त बॅटिंग. संकेत कळंबे सेट ऑन फायर. वादळी फटकेबाजी. एका एंड आपण जर पाहिलं ना तर फक्त साथ देण्याचं काम केलं गेलं जयराज यांच्या माध्यमातून, परंतु संकेत यांनी संपूर्ण सामन्याची जबाबदारी घेतली आणि जबाबदारी घेणारे खेळाडू निश्चित पुढे जात असतात. अग्रेसर आपल्याला पाहायला मिळत असतात. 7 बॉल 8ची गरज. अजूनही मॅच ऑन आहे, परंतु विकेटच्या शोधामध्ये असणं गरजेचं आहे VKC 11 या संघाला. फुल टॉस. फुल टॉसचा फुल लॉस. फुल टोल वसूल केला जाईल. फुल टॉसला नसेल माफी. रिप्लेच्या माध्यमातून हा स्ट्रोक आपण पाहूया. ज्या पद्धतीनं आपण पाहतो अगदी समोरच्या दिशेनं बॉल होता. बॉलचा वेट केला. ये तोहफा था जनाब, दोनों हाथों से कबूल कर दिया. आणि षटकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावा लागतायत. 60 धावा. इथून पुढे येणारे 6 बॉल आणि 2ची गरज. 6 बॉल आणि 2ची गरज. आणि या षटकाराच्या मदतीने संकेत कळंबे उळुमगावचं पहिलं अर्धशतक. एकदा जोरदार टाळ्या संकेत कळंबे यांच्या माध्यमातून. अर्धशतक. अभिवादन द्या आपल्या डगआउटला. ज्या पद्धतीनं बॅटिंग केली आहे. 6 षटकार आणि त्यांच्या माध्यमातून 7 षटकार खेळले. त्यांनी 1 चौकार खेळलाय. 16 बॉल फेस करत असताना 50 धावांची एक चांगली खेळी, ब्रँडेड खेळी. स्ट्राईक रेट 312चा. 6 बॉल आणि 2ची गरज आहे. संकेत यांचा क्लास आपल्याला पाहायला मिळालाय या मॅच मध्ये. 6 बॉल आणि 2ची गरज. अजूनही कमबॅक होईल का? प्रयत्नवादी संघ आशावादी होईल. अराउंड दी विकेट गोलंदाजीसाठी निलेश. आणि 2 धावांची गरज असताना कॅच ड्रॉप होते. 1 हँडेड कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न. 1 सिंगल आणि 5 बॉल 1 विनिंग रन साठी मैदानाच्या आतमध्ये संकेत आलेत. परंतु ज्या पद्धतीनं आपण पाहिलं काय बॅटिंग केली. 7 षटकार खेळले. 1 चौकार खेळला. संपूर्ण सामन्याची जबाबदारी या खेळाडूने घेतली आणि तो सामना हो सिंगलची प्रयत्न करत असताना या ठिकाणी OUT आउट. सॉफ्ट डिसमिसल. अगदी बॉलला फेस करत असताना फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आणि फलंदाज या ठिकाणी त्रिफळाचीत बाद होतोय. अजूनही मॅच मध्ये कमबॅक होईल का? चमत्कार होईल का? 4 बॉल आणि 1ची गरज. खोडियार माथा 11 याही संघाचे टीम ओनर संदीप चव्हाण यांचं या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून स्वागत आहे. 4 बॉल येणारे आणि 1 धावेची गरज आहे. इच्छाशक्ती असते तिथं मार्ग सापडतो. जिथं लढाई महत्वाची असते तिथं अनुभव ब्रह्मास्त्राप्रमाणे वापरता येतो. 4 बॉल 1. बॅटिंग ट्रॅक वरती अर्जुन दादा. फुल टॉस बॉल आहे. ऑन साइडला खेळलाय. एका सिंगलच्या मदतीनं हा पहिला वहिला विजय साजरा केला जाईल. तेजदीप 11 अर्जुन दादा गोळे यांच्या मालकीच्या संघाच्या माध्यमातून एक जबरदस्त लढाई झाली. दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगली लढत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटून उठेन इथून पुढे, कारण हे सामर्थ्य नाशवंत नाही. आणि
दोन्ही संघांचं मनापासून स्वागत. येस, मॅन ऑफ द मॅच नो डाऊट